माझी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा आहे. पाठ 23 रमाई भीमराव आंबेडकर. रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वंदनगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत गरिबाची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा मुलगा झाला. सासरी त्यांचे नाव रमाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईला पोळ्याभोवती येथे 40 ते राहण्यात गेले. बाबासाहेबांनी रमाईला घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडेश निलेश रामजी गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिका गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी व दीर आनंदराव यांचे निधन झाले व त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईवर पडली. रमाईंचा स्वभाव मितभाव, विक्षिप्त आणि स्वाभिमानी होती. ते कर्तव्यनिष्ठ व सुखीच्या होती. अशा खडतर पदार्थ मनाशी शांतता घेणे घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या त्यांच्या विधवा भावंडांना व तिच्या मुलांना त्यांनी अन्न दिले नाही. त्यांचे उत्तर प्रकारे पालन पोषण केले. कधी कुजबूज केले नाही. काटकसरी करून पतीचे अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. दीनदलितांचे समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाई स्वतःला झेजले. खूप दुःखे वाटला आली तरी रमाई कधी खंत बाळगले नाही. एखादे खूप वाटायला आले तर त्या पुढे गेले नाही. रमाईंना तारुण्याची स्फूर्ती असे संबोधले.